हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजपर्यंत आपण डे 3 मधले 2 पार्ट आपण बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त यूज होणारे बॉर्डर लाईन्सचा अभ्यास आपण केलेला आहे. आज पण आपण डे 3 मधलाच पार्ट 3 कंटिन्यू करणार आहोत, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲडव्हान्समधले बॉर्डर्स तुम्हाला शिकवणार आहे, ज्यांचा की मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग होतो. तर चला आपण मेहंदीला सुरुवात करूया. यामध्ये आपण आज इथं लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. त्याची मधली लाईन आपण फिल करून घेतलेली आहे. हम्सची आपण 2 लाईन इथून काढून घेतलेल्या आहेत, एक सगळ्यात छोटी आणि एक त्याच्यापेक्षा मोठी. खालच्या साईडने आपण मध्ये थोडासा गॅप सोडून एक लाईन काढून तिथे पण आपण हम्सची लाईन काढून घेतोय. हम्सची लाईन काढून झाल्यावर आपण मधल्या साईडनी एलिफंटचा शेप आपण काढून घेणार आहोत. या मेहंदीच्या बॉर्डर्स आपण मेहंदीमध्ये सगळ्यात जास्त उपयोग होतो. बघू शकता तुम्ही, वरच्या साईडने राऊंड घ्यायचा आहे आणि खालच्या साईडने 3 पार्ट आपण करायचे आहेत मेहंदीचे. त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये हत्तीचे सोंड आणि सेकंडमध्ये तिचे 2 पाय येणार आहेत. अशा प्रकारे शेप काढून झाल्यावर आपण मधल्या साईडने त्यांचे डोळे काढून घेऊया आणि याच्या साईडचा जो भाग आहे त्याला वरच्या साईडने आउटलाईन करून घेऊया आणि मधला भाग हा पूर्ण मेहंदीने फिल करून घ्यायचा आहे, व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. आता यामध्ये आपण जी हत्तीची मागं शेपटी सोडलेली ते पूर्ण भरून झाल्याच्या नंतर ब्लॅकच होणार आहे ते पण, त्याच्यामुळे ती याच्यामध्ये एवढी उठून दिसत नाही आहे. अशा प्रकारे सगळा भाग व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. खालच्या साईडने पण त्याला बॉर्डर लाईन काढून घ्यायची आहे आणि वरती आपण जे थोडे मोठ्या साईजमध्ये हम्स घेतलेले त्याच्यामध्ये डॉट काढून घ्यायचे. नेक्स्ट बॉर्डर आहे, लाईन्स काढून घ्यायचे आपण. मधली लाईन फिल करून घ्यायची आहे. खालच्या साईडने हम्स काढायचे आहेत. त्याच्यानंतर तिथे त्या लाईन्सची बरोबर पार्टिशन करून घेऊन मधल्या साईडनी छोटे छोटे गोल काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्या साईडने क्रॉसमध्ये त्या बॉक्सचं डिवायडेशन करायचं आहे. असं डिवायडेशन झाल्यावर आपली जी साईडची जी क्रॉस लाईन आहेत त्याला वरच्या साईडने राऊंड घ्यायचे आहेत, हाफ राऊंड दोन्ही साईडनी. नेक्स्ट बॉक्सला पण तसंच करायचं आहे. नंतर जे उभे जे लाईन्स आहेत त्याला पण अशाच प्रकारे हाफ राऊंडमध्ये शेप काढून घ्यायचे आणि त्यानंतर उरलेला भाग व्यवस्थित फिल करून घ्यायचा आहे. या डिवायडेशनमुळे मधला गॅप भरून घेतल्यामुळे जे आपण डिझाईन काढलेली आहे ती व्यवस्थित उठून दिसते. त्याला खालच्या साईडने बॉर्डर करून घ्यायची आहे. आय होप की तुम्ही आत्तापर्यंतच्या 2 पार्ट्समध्ये दाखवलेल्या बॉर्डरची व्यवस्थित प्रॅक्टिस केली असेल. या बॉर्डरची पण तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस करा. अल्टरनेट डेमध्ये आपण व्हिडिओ टाकणार आहोत, ज्याने तुम्हाला 1 किंवा 2 डेज तुम्हाला प्रॅक्टिससाठी भेटणार आहेत. खालच्या बाजूने आपण हम्सची लाईन काढून घेतलेली आहे. त्याच्या खालच्या बाजूने छोट्या मोठ्या साईजमध्ये हम्सची लाईन काढायची आहे आणि त्या 2 हम्सच्या मध्ये अशा प्रकारे डिझाईन भरायची आहे. पानांची डिझाईन असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याला खालच्या बाजूने बॉर्डर काढून घेऊन राऊंड शेपमध्ये कटमध्ये वर्क भरायचे. कटआउट डिझाईन असं आपण त्याला म्हणू शकतो.
नेक्स्ट डिझाईन जे आपण बघणार आहोत, मी तुम्हाला शेवटीचे डिझाईन दाखवणार आहे. त्यामध्ये ते मेहंदीची डिझाईनसुद्धा तुम्हाला मेहंदीमध्ये खूप उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. तुमचे जे कोणी फ्रेंड्स असतील, ज्यांना कोणी मेहंदी शिकायची असेल, त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. त्यांनासुद्धा या मेहंदीचा खूप उपयोग होईल मेहंदी शिकण्यामध्ये. नेक्स्ट आपण लाईन्स काढून घेतलेल्या आहेत. हमची लाईन काढून घेतलेली आहे. मध्ये थोडासा गॅप सोडून आपण डबल लाईन काढून घेतली आहे. त्यामध्ये आपण लाईन्स भरणार आहोत. पूर्ण मेहंदीनं फिल करून घेण्यापेक्षा आपण लाईन्सने सुद्धा ती जागा व्यवस्थित फिल करू शकतो. आणि मधले हम्प्समध्ये डॉट भरायचे आहेत. खालच्या साईडने बॉर्डर काढून घ्यायची आहे. एकदम सिंपल अशी बॉर्डर आहे ही. नेक्स्ट डिझाईन आपण पाहूया. लाईन काढून घ्यायची आहे. लाईन काढून झाल्यावर मधली फिल करून घ्यायची आहे लाईन. हम्प्सची लाईन काढायची आहे. तुम्ही कोणती पण बॉर्डर लाईन काढायला सुरुवात कराल तर तुम्हाला हम्प्सपासूनच सुरुवात करावी लागणार आहे. मधल्या साईडने आपण फुल काढून घ्यायचं आहे आणि त्याला एका साईडने ही डिझाईन काढून वरच्या साईडने पानांची डिझाईन काढायची. नेक्स्ट परत रिपीट करायची तीच डिझाईन. आपल्याला फुल काढून डिझाईनचा शेप काढून घेऊन परत पानांचा शेप काढायचा आहे. आणि या बॉर्डरला व्यवस्थित वरच्या साईडने जाडमध्ये बॉर्डर करायची आहे. पूर्ण बॉर्डरला अशा प्रकारे जाडमध्ये बॉर्डर करून घ्यायची आहे. आणि मधली डिझाईन पण व्यवस्थित भरून घ्यायची आहे. जिथं जिथं गॅप दिसतो तिथं कुठेही गॅप नाही राहायला पाहिजे. अशा प्रकारे ही बॉर्डर तयार आहे. नेक्स्ट बॉर्डर डिझाईन आहे. लाईन्स काढून घ्यायचे. हम्प्सची लाईन काढायची आहे. परत एक हम्प्सची लाईन काढायची आहे. आता थोड्या मोठ्यामध्ये हम्प्स शेप काढायचे. इथं पण आपण मधल्या साईडने स्पायरल काढून फूल काढलेलं आहे आणि पानांचे आकार काढून घेतलेले आहेत. रिपीट तेच डिझाईन करायची आहे. फ्लॉवर काढायचा आहे. साईडने पानांचे शेप काढायचे. हे डिझाईनसुद्धा व्यवस्थित अशी भरून घ्यायची आहे. साईडने फिल करून घ्यायची आहे, जेणेकरून मधला आकार डार्क दिसणार नाही, बाजूचा आकार डार्क दिसेल. नेक्स्ट डिझाईन पण अशीच आहे. लाईन्स काढून घ्यायच्यात. हम्प्सची लाईन काढायची आहे. मधल्या साईडने छोटा स्पायरल काढून छोटे हम्प्स आणि साईडने पाकळ्या काढायच्या आहेत. त्याच्या बाजूने अशा प्रकारे डिझाईन काढून घ्यायची आहे आणि ती डिझाईन ऑपोजिटमध्ये रिपीट करायची आहे. आता याला पण जाडमध्ये अशी बॉर्डर करून घ्यायची आउट साईडने, फ्लावर्सला पण आणि पलीकडच्या शेपला पण. ही पण एकदम सिंपल अशी बॉर्डर लाईन आहे. नेक्स्ट डिझाईन आहे. लाईन्स काढून घ्यायच्यात. मधली लाईन फिल करून घ्यायची आहे. हम्प्सची लाईन काढायची आहे. आणि खालच्या बाजूने फ्लावर काढायचा आहे. एक साईडला एक फ्लावर घेतलेला आहे, सेंटरला एक फ्लावर घेतलेला आहे आणि पलीकडच्या साईडला एक फ्लावर घेतलेला आहे. आता या फ्लावर्सला डार्कमध्ये बॉर्डर करून घ्यायची आहे. कोनला थोडं जास्त प्रेस केले की बरोबर अशा प्रकारची बॉर्डर त्यातून तयार होती. दोन्ही साईडने एक छोटा आणि एक मोठा पानांचा वेल काढून घ्यायचा आहे आणि त्याच्यावर छोटे 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 पानं काढायचे आहेत.
आय होप की मी तुम्हाला या 3 पार्ट्समध्ये दाखवलेले पूर्ण बॉर्डर डिझाईन तुम्हाला नक्की आवडले असतील. तुम्ही या तिन्ही बॉर्डर डिझाईनची व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला लवकरच भेटेल. तोपर्यंत या डिझाईनची प्रॅक्टिस करत राहा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत राहा. थँक्यू सो मच.